हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे अँटिक्वेटेड. अँटिक्वेटेड म्हणजे काय होतं तर ओल्ड फॅशन ऑर आउटडेटेड. तर अँटिक्वेटेडचं मिनिंग काय आहे, ओल्ड फॅशन आहे किंवा ते आउटडेटेड आहे. म्हणजेच काय आहे, जुनं आहे, जुनं पुराणं आहे किंवा अप्रचलित आहे. अप्रचलित म्हणजे काय आहे, आउटडेटेड आहे, जे जे आता प्रचलनामध्ये नाही आहे, जे गेलेलं आहे, त्याची प्रचलन गेलेलं आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, अँटिक्वेटेड. सो अँटिक्वेटेड म्हणजे काय होतं, ओल्ड फॅशन आणि आउटडेटेड. म्हणजेच काय मराठीमध्ये होतं तर पुरातन, जुना किंवा जुना पुराणा किंवा अप्रचलित. म्हणजे काय होतं इंग्लिशमध्ये अँटिक्वेटेड. ANTIQUATED. आता सिनोनिम्स काय आहेत अँटिक्वेटेडचे, ऑब्सोलेट, आर्ची आणि डेटेड. आणि अँटोनिम्स काय आहेत, मॉडर्न, करंट आणि अप टू डेट. ओके, अँटिक्वेटेड म्हणजे होतं जे की जुनं आहे, ऑब्सोलेट आहे, आर्ची आहे आणि डेटेड आहे, ARCHAIC, आर्ची आणि डेटेड. आणि अँटोनिम्स काय आहेत, मॉडर्न, करंट आणि अप टू डेट. आता यूज बघून घेऊया सेंटेन्स मध्ये आर्टिक्वेटेडचा कसं करण्यात आलेला आहे, अँटिक्वेटेडचा. सो द फॅक्टरी स्टील युजेस अँटिक्वेटेड मशिनरीज. म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर कारखान्यात अजूनही जुनी यंत्रसामग्री वापरली जाते. ओके, मशिनरीज म्हणजे काय होते, जे यंत्र यूज होतात फॅक्टरीज मध्ये त्याला म्हटलं जातं मशिनरीज. सो काय आहे याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, कारखान्यात अजूनही जुनी यंत्रसामग्री वापरली जाते. तर इथे अँटिक्वेटेड म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे, जुनी यंत्र सामग्री. फॅक्टरी म्हणजे काय होते, कारखाना. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अपॅथी. APATHY. अपॅथीचं मिनिंग काय आहे, लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर एन्थुसियाझम. म्हणजेच काय आहे, इंटरेस्ट नाही आहे कशामध्ये, उदास आहे आपण, उदासीनता आहे, निरुत्साही आहे, त्याला काय म्हटलं जातं, अपॅथी असं म्हटलं जातं. तर अपॅथी म्हणजे काय होते, लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर एन्थुसियाझम. आणि मराठीमध्ये अर्थ काय आहे याचा अपॅथीचा, उदासीनता, निरुत्साह किंवा औदासीन्य. म्हणजे काय होते, अपॅथी. सिनोनिम आहे त्याचे इंडिफरन्स, अनकन्सर्न आणि डिसइंटरेस्ट. म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे असं त्याला म्हटलं जाते अपॅथी. आणि अँटोनिम्स आहेत एन्थुसियाझम, पॅशन आणि झील. ओके, सो यूज बघून घेऊया सेंटेन्स मध्ये अपॅथीला कसं करण्यात आलेलं आहे फ्रेम. सो वोटर अपॅथी लीड टू लो इलेक्शन टर्नआउट. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा, मतदारांच्या उदासीनतेमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली. ओके, सो असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये काय यूज करण्यात आलेला आहे अपॅथीला, ऍज अ उदासीनते म्हणून. ओके, उदासीनता म्हणून इथे यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये अपॅथीला. तर कशाची उदासीनता, जे मतदारांची उदासीनता आहे, मतदारांच्या उदासीनतेमुळे काय झालेलं आहे, मतांची टक्केवारी कमी झाली आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि अपॅथी म्हणजे काय होते, लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर लॅक ऑफ एन्थुसियाझम. म्हणजेच उदासीनता, निरुत्साह किंवा औदासीन्य. नेक्स्ट आहे वर्ड अपीज. APPEASE. अपीजचं काय मिनिंग आहे तर पॅसिफाय ऑर प्लेसेड बाय किंवा प्लेकेट बाय गिव्हिंग इन टू डिमांड्स. तर अपीज म्हणजे काय होतं, शांत करणे. काय होतं अपीज म्हणजे शांत करणे किंवा राग शांत करणे किंवा मन वळवणे. काय होतं अपीज म्हणजे एकतर शांत करणे किंवा राग शांत करणे किंवा मन वळवणे. म्हणजे होतं
appease, pacify or placate by giving in to demands. सिनोनिम काय आहेत अपीजचे? सूथ, मॉलिफाय आणि कन्सिलिएट. काय आहेत सिनोनिम? सूथ, मॉलिफाय आणि कन्सिलिएट. आणि अँटोनिम आहेत प्रोवोक, ॲग्रावेट आणि अँटॅगोनाइज. ओके, परत एकदा सांगून देते, याचे तुम्ही प्रोनाउन्सिएशन परत एकदा ऐकून घ्या. सिनोनिम्स काय आहेत अपीजचे? सूथ, मॉलिफाय आणि कन्सिलिएट. आणि अँटोनिम आहेत प्रोवोक, ॲग्रावेट आणि अँटॅगोनाइज. सेंटेन्स मध्ये बघूया आता अपीजला कसं फ्रेम करण्यात आलेलं आहे. सो द गव्हर्नमेंट ट्राईड टू अपीज द प्रोटेस्टर्स विथ रिफॉर्म्स. आता याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तर सरकारने सुधारणा करून निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ओके, सो इथे काय आहे यूज करण्यात आलेला आहे अपीज म्हणून, तर शांत करण्याचा. कोणाला शांत करण्याचा? निदर्शकांना, जे प्रोटेस्टर्स आहे. प्रोटेस्टर्सला काय म्हटलं जातं मराठीमध्ये? निदर्शक. प्रोटेस्टरला म्हटलं जातं निदर्शक. ओके, सो काय आहे सेंटेन्सचा अर्थ? तर सेंटेन्सचा अर्थ आहे सरकारने म्हणजे गव्हर्नमेंटने सरकारने सुधारणा करून निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अपेरिहेन्सिव्ह. APPREHENSIVE. काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन? अपेरिहेन्सिव्ह. APPREHENSIVE. याचा अर्थ काय होतो? मीनिंग अँशियस ऑर फिअरफुल अबाउट द फ्युचर. अँशियस ऑर फिअरफुल अबाउट द फ्युचर म्हणजे काय होतं? तर चिंता असणे. कशाची चिंता असणे? फ्युचरची चिंता असणे किंवा फ्युचरची भीती असणे किंवा भीतीदायक, त्याला म्हटलं जातं अपेरिहेन्सिव्ह. अपेरिहेन्सिव्ह म्हणजे काय होते? तर भीतीदायक किंवा भीती, चिंता किंवा चिंतित असणे. काय होते? अँशियस ऑर फिअरफुल अबाउट द फ्युचर म्हणजे काय होते मराठीमध्ये? तर एकतर भीती असणे फ्युचर बद्दल किंवा चिंता असणे फ्युचर बद्दल किंवा भीतीदायक. सिनोनिम काय आहेत अपेरिहेन्सिव्हचे? वरीड, अनइझी आणि नर्वस. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्फिडंट, अश्युअर्ड आणि काम. अपेरिहेन्सिव्ह म्हणजे होते भीतीदायक, भीती, चिंता किंवा चिंतित असणे. त्याचे सिनोनिम्स आहेत वरीड, अनइझी आणि नर्वस. आणि अँटोनिम आहेत कॉन्फिडंट, अश्युअर्ड आणि काम. सेंटेन्स मध्ये बघूया आता अपेरिहेन्सिव्हला कसं फ्रेम केलेलं आहे. शी फेल्ट अपेरिहेन्सिव्ह अबाउट द अपकमिंग एक्झाम्स. जसं आपले एक्झाम असते तर आपल्याला काय वाटत असते? थोडी भीती वाटत असते. जरी आपला अभ्यास झाला असो किंवा नाही झाला असो तरी आपल्याला थोडी एक्झाम बद्दल भीती वाटत असते. तर त्याच्यामध्ये या सेंटेन्स मध्ये काय यूज करण्यात आलेलं आहे अपेरिहेन्सिव्हला? ऍज अ भीती वाटत होती म्हणून. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ? तिला येणाऱ्या परीक्षेबद्दल भीती वाटत होती. तर इथे अपेरिहेन्सिव्ह म्हणजे यूज करण्यात आलेला आहे भीती म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे मूर. मूर म्हणजे काय होतं? टू सेक्युअर अ बोट बाय अटॅचिंग इट टू अन अँकर. म्हणजेच काय होते? एक बोट असते, त्या बोटला अँकरनी, अँकर म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक जहाजाला जोडून असते एक साखळी. सो त्या साखळीच्या सहाय्याने काय करत असते? त्या जहाजाला थांबवून ठेवलेलं असते. ते अँकर जे असते, जे साखळी असते ते पाण्यामध्ये टाकली असते आणि त्याला अँकर असतो. असा एक अँकर असतो. ओके, हा असतो अँकर. तर हा अँकर एका साखळीला जोडलेला असतो. तर त्या अँकरच्या मदतीने बोटला अटॅच करून जे सेक्युअर केल्या जातं एका ठिकाणी थांबण्यासाठी, त्याला काय म्हटलं जातं? वन वर्ड मध्ये मूर असं म्हटलं जातं. तर काय होतं याचा अर्थ? टू सेक्युअर अ बोट बाय अटॅचिंग इट टू अन अँकर म्हणजे होतं मूर. म्हणजेच जहाज जमिनीशी बांधून ठेवणे म्हणजे काय होतं? मूर असा होतो. आणि कशाच्या मदतीने? अँकरच्या मदतीने. नेक्स्ट आहे पॅराबॉईल. पॅराबॉईल म्हणजे काय होते? तर अ मेथड ऑफ बॉइलिंग ब्रीफली टू कुक फूड स्लाइटली. म्हणजेच अर्धवट शिजवणे किंवा अर्धवट उकडणे फूडला.
जे खाद्यपदार्थ आहे, भाजीपाला वगैरे आहे, काही पण आहे, त्याला अर्धवट उकडणे किंवा अर्धवट शिजवणे म्हणजे काय होतं, पॅराबॉईल. पॅराबॉईल म्हणजे होतं म्हणजे मग मराठीमध्ये अर्धवट उकडणे किंवा अर्धवट शिजवणे. ओके, नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे डेफिनेटली. तर करेक्ट स्पेलिंग आहे डेफिनेटलीची ऑप्शन सी, DEFINITELY. करेक्ट स्पेलिंग काय आहे तर DEFINITELY ही करेक्ट स्पेलिंग आहे डेफिनेटलीची. आणि डेफिनेटलीचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं तर नक्की, नक्कीच. ओके, जर कोणी आपल्याला म्हटलं हे काम करून येशील तर आपण काय म्हणतो, हो आम्ही नक्कीच करून घेईल, डेफिनेटली मी हे काम तुमचं करून देईल. म्हणजे काय होतं नक्कीच किंवा निश्चितपणे किंवा खात्रीने. तर काय होतं डेफिनेटली म्हणजे मराठीमध्ये नक्कीच, निश्चितपणे किंवा खात्रीने. आणि करेक्ट स्पेलिंग काय आहे डेफिनेटलीची DEFINITELY. नेक्स्ट वर्ड आहे सेपरेटली. सेपरेटलीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, SEPARATELY. सेपरेटली म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सेपरेट म्हणजे काय होतं तर सेपरेट म्हणजे होतं अलग किंवा स्वतंत्र. तर सेपरेटली म्हणजे काय होतं स्वतंत्रपणे, स्वतंत्रपणे किंवा वेगवेगळा किंवा अलग अलग. तर सेपरेटली म्हणजे काय होतं स्वतंत्रपणे, वेगवेगळा किंवा अलग अलग म्हणजे सेपरेटली होतं. आणि सेपरेटलीची स्पेलिंग काय आहे SEPARATELY. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. याचा अर्थ काय होतो टू रिस्क एव्हरीथिंग ऑन अ सिंगल अपॉर्च्युनिटी. म्हणजेच काय एकाच संधीवर सर्व काही धोक्यात घालणे. म्हणजे काय होतं पुट ऑल युअर एग इन वन बास्केट. म्हणजेच एक संधी आहे त्या एकाच संधीवर किंवा एकाच कामावर सर्व काही धोक्यामध्ये टाकणे म्हणजे काय होतं पुट ऑल युअर एग इन वन बास्केट. एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल वरनं तुम्हाला करेक्ट समजून जाईल की याचं मिनिंग काय होतो. सो एक्झाम्पल आहे डोंट पुट ऑल युअर एग इन वन बास्केट, इन्व्हेस्ट इन मल्टिपल फंड्स. जर आपण आपल्याकडे पैसे आहे, आपण कशावर तरी इन्व्हेस्ट करत आहे, ओके, कोणत्याही एकाच गोष्टीवर इन्व्हेस्ट करत आहे, पण जर समोर जाऊन ते डुबलं तर काय होईल आपला जो इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे तो काय होईल पूर्ण डुबून जाईल. तर याचा अर्थ काय होतो याचा की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजेच एकाच गोष्टीवर इन्व्हेस्ट करू नका किंवा एकाच गोष्टीवर पैसे लावू नका, मल्टिपल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट इन मल्टिपल फंड्स म्हणजेच बऱ्याचशा गोष्टीवर इन्व्हेस्ट करा, त्याच्यामुळे काय होईल जरी एका ठिकाणी डुबलं तरी दुसरीकडे फायदा होईल. म्हणजे काय होतं तर पुट ऑल युअर एग इन वन बास्केट म्हणजे होतं की एकाच संधीवर सर्व काही धोक्यात घालणे. तर असं करू नका, काय करा डोंट पुट ऑल युअर एग इन वन बास्केट. नेक्स्ट आहे ब्लो युअर ओन ट्रम्पेट. तर ब्लो युअर ओन ट्रम्पेटचं मिनिंग आहे टू ब्रॅग अबाउट युअर सेल्फ. म्हणजेच काय करणे स्वतःचीच बढाई मारणे कोणाच्याही समोर, हा मी हेही करू शकते, मी तेही करू शकते, मला हे तर खूप चांगल्या प्रकारे येतं. म्हणजे काय करणे स्वतःचीच बढाई करणे कोणा पण समोर. त्याचा अर्थ काय होतो ब्लो युअर ओन ट्रम्पेट, स्वतःची बढाई करणे किंवा स्वतःचीच स्तुती करणे. म्हणजे इंग्लिश मध्ये म्हटलं जातं त्याला ब्लो युअर ओन ट्रम्पेट. त्याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये तर स्वतःची स्तुती करणे किंवा स्वतःची बढाई मारणे म्हणजे होतं ब्लो युअर ओन ट्रम्पेट. ही लाईक टू ब्लो हिज ओन ट्रम्पेट अबाउट हिज सेल्स रेकॉर्ड्स. तर याचा अर्थ काय होतो की त्याला स्वतःची स्तुती करायला आवडतात त्याच्या सेल्स रेकॉर्डमुळे. ओके, त्याचे जे सेल्स रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल त्याला स्वतःची स्तुती करायला आवडतं.
असं याचा अर्थ होतो या सेंटेन्सचा. ओके, सो हे आहेत आपल्या जे इडियम्स अँड फ्रेजेस. जे पण आज वर्ड्स घेतलेले आहे आपण, व्होकॅब्युलरीचे वर्ड्स घेतलेले आहे, मिनिंग्स घेतलेले आहे, सिनोनिम्स अँटोनिम्स घेतलेले आहे, ते परत एकदा तुम्ही वाचा, मराठीचे मिनिंग सुद्धा वाचा आणि एक तो शब्द घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्स तयार करत चला. त्यामुळे काय होईल, तुम्हाला तो सेंटेन्स तो जो वर्ड आहे तो सेंटेन्स मध्ये कसा यूज करण्यात येणार आहे किंवा कोणत्या प्रकारे कोणता मिनिंग त्याचा असू शकतो त्या सेंटेन्स मध्ये यूज करण्याचा, ते तुम्हाला कळेल. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि जे पण स्टुडंट्स आहेत जे MPSC करता प्रिपेअर करत आहेत त्यांना सुद्धा इझी पडेल. जे काही व्होकॅब्युलरी वर्ड्स मराठीमध्ये घेत आहे मी आणि काही त्यांच्या ज्या काही क्वेरीज आहेत ते सुद्धा मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते पण बघू, नवीन सेशन सुद्धा स्टार्ट करू. सो थँक्यू.